मंडळी, आज आहे रंगपंचमी आणि या रंगपंचमीच्या महान पर्व काळावरती आज चंद्रग्रहण आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे राहू केतूच्या प्रभावामुळे होत असतं आणि या चंद्रग्रहणाचे आणि सूर्यग्रहणाचे परिणाम आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फार महत्त्वाचे मानले जातात. आज मंडळी चंद्रग्रहण आहे आणि या चंद्रग्रहणाची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे. जे धार्मिक प्रवृत्तीची माणसं असतात त्यांना या चंद्रग्रहणाची माहिती महत्त्वाची असते. मग ते चंद्रग्रहण कधी लागणार, चंद्रग्रहणामध्ये आपण त्या ठिकाणी रंगपंचमी साजरी करावी का, आणि चंद्रग्रहणाचा नेमका वेळ काय, कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे, हे सगळे प्रश्न आपल्या मनाला कधीतरी पडत असतात. आणि म्हणून मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आज होणारं चंद्रग्रहण, या चंद्रग्रहणाची इत्थंभूत माहिती देणार आहे आणि ती माहिती आपल्या ज्योतिषशास्त्राला प्रमाणित असणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. चंद्रग्रहणाची कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे, आपण काय पथ्य पाळावं, काय पाळू नये, गर्भवती स्त्रींनी काय नियम पाळावे किंवा आजारी व्यक्तींनी काय नियम पाळावे, लहान मुलांवर याचा काय परिणाम होतो, या सगळ्या गोष्टीची माहिती या व्हिडिओतून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की राहू केतूचा प्रभाव चंद्रावर आणि सूर्यावर होत असतो. याची सगळी सविस्तर कथा श्रीमद भागवतामध्ये आलेली आहे. परंतु मंडळी, आता हे ग्रहणाचे परिणाम आपल्यावरती का होतात त्याचं कारण सांगतो बघा. ग्रहाधीन आहे पुत्र जगती मानवाचा. तुम्हाला माहित आहे, आपल्या ज्या 12 राशी आहेत, या 12 राशी आपल्या ग्रहांचं प्रतिनिधित्व करत असतात आणि म्हणूनच आपल्या राशींवर, आपल्या जीवनमानावर आणि आपल्या सगळ्या गोष्टीवर ग्रहांचा हा परिणाम होत असतो. आणि म्हणूनच मंडळी, आता चंद्रग्रहणाला काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे आणि ते चंद्रग्रहण कशा पद्धतीने होणार आहे, ते भारतामध्ये कशा पद्धतीने दिसणार आहे, ही सगळी माहिती आपण जाणून घेऊया. तुम्हाला विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, सगळ्यात महत्त्वाची ग्रहणाची वेळ नीट समजून घ्या. ग्रहण नेमकं सुरुवात कधी होणार आहे, ग्रहणाचा जो स्पर्श काळ आहे, ग्रहणाला सुरुवात कधी होत आहे, तर ग्रहणाला सुरुवात होत आहे मंडळी दुपारी 3:20 दुपारी 3:20 ग्रहण सुरू होईल. म्हणजे नेमकं त्या सुरुवातीला स्पर्शाला लागेल आणि मग तो ग्रहण जे मुख्य मध्य भागात कधी येईल, मध्य भागात, तर ते दुपारी 5:04 येईल, मध्य काळात. आणि मंडळी, सगळ्यात महत्वाची गोष्ट की ग्रहणाचा जो मुख्य काळ आहे, ज्याला आपण मोक्ष काळ म्हणतो, तो आहे बघा 6:48 सायंकाळी 6:48. म्हणजे 5:20 पासून ग्रहणाचा जो मोक्ष काळ आहे तो 6:48 पर्यंत आहे. या काळामध्येच ग्रहण त्या ठिकाणी समापन्न होणार आहे. आणि म्हणून मंडळी, काय करायचं, 6:48 आपल्याला ग्रहणाचे सगळे नियम, ग्रहणाचे सगळे वेद पाळायचे आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ग्रहणाचे नियम आपण कधीपासून पाळावे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ग्रहणाचे नियम आपण दुपारी 11 वाजल्यापासूनच पाळायला सुरुवात करावी. नसल्यास 3 वाजल्यापासून आपण त्याला आरंभ करू शकता. मग ग्रहणामध्ये आपण काय काय गोष्टी वर्ज्य कराव्यात, तर ग्रहणामध्ये आपण त्या ठिकाणी जी कर्म आपल्याला पापाला भागीदार पाडतात तशी कर्म आपल्याला करायची नाही. मग ग्रहणाच्या काळामध्ये आपल्याला पुण्यकर्म करायचे आहेत की ज्याच्या माध्यमातून पुण्य संचय होईल, पुण्य वाढेल. मग नामस्मरण असेल, भजन असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल किंवा ग्रंथाचं वाचन असेल, अशा नाना प्रकारच्या गोष्टी आपण करू शकतो. आणि शास्त्र मान्यता अशी आहे की ग्रहण काळामध्ये आपण मलमूत्र विसर्जन करू नये किंवा कोणाला एखाद्याचं मन दुखू नये, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी की ज्या आपण करायच्या नाहीत. मग गर्भवती महिलांनी काय नियम पाळावे, तर गर्भवती महिलांनी काय नियम पाळावे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की गर्भवती स्त्रियांनी घरामध्ये कोणतीही गोष्ट कापणे, चिरणे किंवा काहीतरी पिळणे, शिवणे अशा गोष्टी टाळाव्या आणि धारदार वस्तूंपासून लांब राहावे या ग्रहण काळामध्ये. हे नियम तुम्ही आवर्जून पाळावे. मग लहान मुलांसाठी कोणताही विशेष असा नियम नाही, परंतु सगळ्यात महत्त्वाचा एक नियम आहे की ग्रहण काळामध्ये आपण
काल सारावा चिंतने एकांत वासे गंगा स्नाने. एखाद्या नदीला किंवा एखाद्या गंगेला जाऊन आपण स्नान करावं असा त्याचा विधी आहे. तर मंडळी, आपण त्या ठिकाणी ग्रहण संपल्यानंतर स्नान करणे अत्यंत शुभकारक आहे, अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून 6:48 आपण स्नान करावं आणि या चंद्रग्रहणाचा त्या ठिकाणी कार्यकाळ आनंदात पार पडावा. मग काय होतं, ग्रहणाच्या काळामध्ये आपण नामस्मरणाला अत्यंत भर द्यायचा. जे जप असतं तप असतं ते आपण करायचं. हजारो पटीने त्याचं पुण्य आपल्या पदरात पडत असतं. आणि म्हणून मंडळी, ग्रहणाची मुख्य वेळ दुपारी 3 वाजल्यापासून 6:48 आहे. याची सगळ्या भाविकांनी नोंद घ्यावी. आता प्रश्न असा आहे की ग्रहण काळामध्ये आपण त्या ठिकाणी रंगपंचमी साजरी करावी का नाही. तर मंडळी, कृपया हात उचलून विनंती आहे, दुपारी 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत तुम्ही रंगपंचमी साजरी करू नका. कारण रंगपंचमीची ही योग्य वेळ नाहीये. रंगपंचमी तुम्ही उद्या सुद्धा साजरी करू शकता, परवा साजरी करू शकता, परंतु ग्रहणाचे मुख्य नियम आपण पाळूनच रंगपंचमी साजरी करावी. तुम्हाला पुन्हा एकदा रंगपंचमीच्या आणि होळीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? ग्रहणाचा व्हिडिओ हा सगळ्यांपर्यंत पाठवा. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी.